हाय व्होल्टेज मुकाबला आणि वडवले बी संघ सुपर 3 मध्ये गेले बघूया. चला सामना लवकर ब्रेक. स्वर्गीय निलेश गजानन ठोंबरे स्मृती चषक 2017 आई गावदे किल्ला खोणे आणि बालाजी एलेवर आणि ओम साई आणि अंपायर या सामन्याचे पंच म्हणून तकदीर म्हात्रे विकास. सामना चालू करा प्लीज. वडवले बी संघाचा तकदीर म्हात्रे. कोणी भादवड संघाचा पहिलाच स्ट्रायकर गोलंदाज व्यक्ती पहिला षटक संघाच्या वतीनं पहिलं षटक पहिला चेंडू तयार. दरम्यान बाला अतिशय जबरदस्त गोलंदाज फलंदाजांचा कर्दनकाल स्वप्नील आणि मयूर. मिड ऑफ सामना चार्ज पॉइंट and backward गनी शॉट थर्ड मैन शॉट कवर एक मिड ऑफ. लेफ्ट आर्म महोदय पहिला चेंडू जबरदस्त ऑफ ड्राइव होऊया चेंडू आणि हा पहिला चांगले शत्रुक्षण होऊया सीमारेषी लगत होऊया जबरदस्त ऑफ ड्राइव और भी चेंडू होता आणि 3 मिनिटे दमदार फटका जबरदस्त फटका टायमिंग शॉट ग्लोरियस स्ट्रोक. संघाची धाव संख्या पहिल्या चेंडूवर 3 धावा बिनबाद 3. दरम्यान सन्मान्य रमेश शेठ नारायणवाडी बंडलेगावचे विकेट हॅट्रिक 500 रुपये आणि षटकार हॅट्रिक 500 रुपये आणि 50 धावांसाठी 2000 रुपये. आणि याच्यातले विजेता संघ आरसीसी पेठ संघाला केला बोया. अप्रतिम स्विप केले बोया. जबरदस्त फटका टायमिंग शॉट लॉंग लेगच्या दिशेने आणि अशा प्रकारे चौकार. जबरदस्त फटका जबरदस्त टायमिंग लयबद्ध तालबद्ध दर्जेदार शेरीदार शास्त्रोक्त कलात्मक तंत्रशुद्ध फटका क्लासिकल फटका. संघाची धाव संख्या पडलेगावची 7 वर बिनबाद 7 7 फरक दमदार सुरुवात. नाणेफेक दिली पडलेगाव संघानं पहिल्यांदा क्षेत्ररक्षण बघूया. बाळा पहिला गोलंदाज अप्रतिम चेंडू अवसाच्या जबरदस्त मारा आणि पहिला फलंदाज कॉटबे आहे बॅटची खेळते आणि जबरदस्त खेळ घेते बघूया कॉटबे आहे आणि पहिला फलंदाज बाद पडलेगाव संघाची पहिली विकेट नेस्त नावत नामाशेष नामहरा. विकेट हॅट्रिक घेतली तो रोख रुपये 2100. सजित मात्र यांच्याकडून जबरदस्त ऑफर. अमिश लालूच गाजर प्रलोभन विकेट हॅट्रिक आणि हा शॉर्टपे चेंडू पुन्हा अप्रतिम पुल केला बघूया. चेंडू जबरदस्त टायमिंग चेंडू लॉंग लेग आणि स्पेलिंग यांच्यामधून गॅप साधले बघूया. जबरदस्त फटका. संघाची धाव संख्या 11 वर 2 चौकार बाला याच्या गोलंदाजीवर. अतिशय जबरदस्त आयडिया या ठिकाणी बघूया. क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा सर्जिकल स्ट्राईक.
आणि हा शॉर्ट पे चेंडू बॅकफुटला गेला होता, स्क्वेअर कट केला होता, पंच केला होता. बघूया चेंडूकडे शॉर्ट पॉइंटला दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये संघाची धाव संख्या फैलावली धावांना आकार धाव संख्या वृद्धिंग संघाची धाव संख्या बिन बाद 12 1 बाद 12 12 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. सत्यस्थिती विद्यमान अवस्था पडले आणि फक्त पडलेगावसाठी ऑफर आहे. बघूया विकेट हॅट्रिक 500, षटकार हॅट्रिक 500 आणि जर 50 धावा काढल्या तर 2000 रुपये. आणि जोरदार अबेल बघूया अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटकात धाव संख्या 12 धावा. फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दुसरा गडी गारद, दुसरा हादरा, दुसरे फेकेचं पतन प्रभात, दुसरी गळती गच्छंती, दुसरे विकेट मोडीत गोडीत निकालात, दुसऱ्या विकेटवर संक्रांत टाच गदा गंडांतर, दुसरा गडी गारद, दुसऱ्या विकेटचा काढता पाय, दुसरे विकेट पाय होतात. धाव संख्या 12 वर 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. पहिले षटक संपुष्टात. 6 चेंडू आणि 12 धावा. थोडी नवीन फलंदाज पडलेगाव संघाचा टिवडावंता फलंदाज तेजस. सामना 4 षटकांचा राहील. दोन्ही संघाने विरुद्ध पंचांचा निर्णय अंतिम बंद करायला राहील. बघूया आणि गोलंदाज पिंटो बादवाड संघाचा दुसरा नॉन स्ट्रायकर गोलंदाज आणि हा जर गुन्हेगार वाईटचा इशारा. स्वैर मारा अवसाद नेक्स्ट एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 13 वर पहिली एक्स्ट्रा पहिली अवांतर. आणि हा स्टेर केला. बघूया जबरदस्त प्रयत्न. बघूया चेंडूला शॉट झालेला. एक धाव मिळते. धाव संख्या 14 वर 40. पहिल्या षटकात 12 धावा 12 याच्या बघूया एक बळी. आणि बाळ्याच्या गोलंदाज 2 विकेट गेले. बघूया बाला पहिला गोलंदाज. बघूया पहिलं षटक संपुष्ट झाला. बघूया राईट आर्म डाऊन द विकेट आणि फलंदाज बाद कॉट भेईल. आणि आतापर्यंत 3 विकेट गेले ते कॉट भेईल. लॉस ऑफ 3 विकेट. तिसरा फलंदाज बाद होते. नवीन फलंदाज जाईल. दरम्यान उसाडणे गावचे विद्यमान सरपंच हेमंत मडवी साहेब यांच्या आगमनाने पुन्हा एकदा या ठिकाणी आयोजन आपले हार्दिक स्वागत. आपण आलात त्यामुळे पुन्हा एकदा सस्नेह स्वागत. हेमंत मडवी बघूया उसाडणे गावचे विद्यमान सरपंच. आणि फलंदाज दिनेश. आणि हा पुन्हा एकदा टायमिंग मध्ये पुढे चेंडूला शॉट मिड विकेटला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या झाली 15 वर. पडले आणि भादवड असा विद्यमान सामना. 2 टोक्यामध्ये घमासान काटेकी टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला. दोन्ही संघ तुल्यबळ बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघ. आणि हा जन्मदा स्टेअर केला. चेंडू गेलाय आणि फल एक धाव मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. संघाची धाव संख्या 16 वर 16. अतिशय रंगतदार सामना, नाट्यमय सामना, रोमांचक सामना कारण हाय व्होल्टेज मुकाबला कारण दोन्ही संघ भिवंडी तालुका
आणि हा पुन्हा येस शॉट फाईन नेक्स्ट टेपला फलंदाज आणि फलंदाज आबा झाला बघूया. मला वाटतं बॅट तर झाली होती बघूया. जबरदस्त प्रयत्न केला होता बघूया. आणि शेवटचा चेंडू 1 बॉल टू गो इन दी सेकंड. आणि आउटसाइड ॲम्स्टम बघूया. स्टेअर करायचा आणि षटक क्रमांक दुसरा क्रमांक 12 चेंडू आणि संघाची धाव संख्या 17 12 चेंडू 17 धावा 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 12 बॉल. आपल्याकडे बाई वाड्याला गाणे आहे की नाही? कारण सध्या अतिशय फॉर्मात आहे गाणं. त्याच्यात आम्ही डायलॉग मारला असता. 12 चेंडू आणि 17 धावा 17 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. 12 वर पडले आणि भदवाड पंचक्रोशीतील अव्वल संघ बलाढ्य बलिष्ठ बलशाली बलवान बलवत्तर ताकदवर संघ. तिसरं षटक तयार. भादवड संघाचा नवीन गोलंदाज मंगेश बाळा यांनी पहिल्या षटकात 12 धावा दिल्या. दुसऱ्या षटकात फक्त 5 धावा. जबरदस्त मारा केला. चला गँग स्टेडियम करा प्लीज. मंगेश राईट आर्म होते विकेट. पहिला चेंडू बघूया. जबरदस्त चेंडू अप्रतिम आउटसाइड स्टंप अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल निर्धाव चेंडू आणि चेंडूफळीमध्ये कुठल्याही प्रकारचे मेतकूट संधान सलगी समन्वय नफरत लगड घसरण. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धाव संख्या 17 वर 70. आणि हा शॉपे चेंडू फुल करतो बघूया. आणि अप्रतिम फटका फुल पॉवरफुल आणि सक्सेसफुल षटका. लाजवाब फटका नेत्रदीपक फटका लावण्य सुंदर फटका. संघाची धाव संख्या 23 वर. दोन बाद 23. दादा वडापावचा स्कोर चांगला आहे. मंगेश जे व्हॉलेंटियर्स त्यांनी बरोबर मैदानाचा ताबा घ्यायचा प्लीज. नुसतं टी शर्ट घालू नका अंगात. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवा विटाळी. आणि पंचांचा वाईट दशेला स्वैर मारा दिशाहीन मारा. एक धावेचा निर्वाळा दावा समर्थन अनुमान अनुमाचा अंदाज अटकडे. एक धावेचा संकेत इशारा निर्देश कुस्ती मल्ली नाट्य भाष्य भाकीत प्रतिपादन. एक धाव मिळेल. अवांतर धाव संख्या संघाची धाव संख्या 25. आता तो वडापाव आता स्कोर लिहतात एक ते काम कर. आणि हा मुलांचा शॉपे चेंडू अकोटा लाभ केला. चेंडू पुन्हा एकदा जबरदस्त हिट. अप्रतिम फटका जोरकस फटका. मार्वल स्ट्रोक चार्मिंग अट्रॅक्टिव्ह डिलिशियस
मेलडी स्ट्रोक अहवादी व्हाईट मध्ये 6 रन्स. धाव संख्या 30 वर 31. 3 balls to go in the third over. Mr. Mangesh. आणि हवा शॉट पे चेंडू अप्रतिम बघूया अप्पर कट आणि हा चौकार आउटसाइड द ऑफ स्टंप बघूया अप्पर कट याला म्हणतात. चेंडू केला डिफेन्स पॉइंट संघाची धाव संख्या 35. आणि हा पुन्हा एकदा सलग दुसरा चौकार. एक षटकार आणि सलग 2 चौकार. धाव संख्या 39. संघाची धाव संख्या आणि शेवटचा चेंडू. तिसऱ्या षटक प्रगती बदल बघूया मंगेश. अतिशय महागडे षटक. पहिल्या षटकात 12 आणि हा पुन्हा स्वैर मारा दिशाहीन मारा तकलाद मारा वेगळी मारा सबंग मारा सदोष स्वैर दिशाहीन मारा. हवांदर धाव संख्या संघाची धाव संख्या झाली 40. आणि हा पुन्हा एकदा आउटसाइड नेक्स्ट काम बघूया. वाईट सेशन स्वैर मारा दिशाहीन मारा एक धाव मिळते. संघाची धाव संख्या 41. 41 सर्वात महागडे षटक. आणि हा पुन्हा ओव्हरपेट चेंडू प्रति फटका आणि हा षटकार आउट ड्राईव्ह लॉंग ऑफच्या डोक्यावरून. धाव संख्या 47. पहिल्या षटकात 12 दुसऱ्या षटकात 5 आणि तिसरं षटक पुन्हा एकदा कमबॅक करतो बघूया. पडले संघ बघूया. जबरदस्त धाव संख्या कमाल धाव संख्या धावांचा रती. आणि या षटकात 30 धावा. आणि गेम जरा स्पेड करा प्लेज. आणि संघाच्या बाजूला शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर 6 बॉल टू गो. धाव संख्या 47. पडले गाव पहिल्या षटकात फक्त 12 त्याच्यानंतरचा ब्रेक लावला होता फक्त 5 धावा. त्याच्यानंतर मात्र पडलेगाव सोसाट सुटला आणि एसएचच्या पिटाई धोलाई चंपी मर्दन मसाद मरम्मत अक्षरशः घमटा काढला तिसऱ्या षटकात. 30 धावा. धाव संख्या 47. शेवटचा गोलंदाज भादवाड संघाचा मिस्टर हरी. दरम्यान आरसीसी पेठ संघाचे कॅप्टन ऑफ आरसीसी पेठ शेवटचा गोलंदाज हरी. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन एक शॉर्ट स्क्वेअर लेग एक लॉंग लेग. जरा चालू करा गेम प्लेज. राईट आर्म मध्ये विकेट आणि अतिशय जबरदस्त मारा उत्कृष्ट मारा मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पहिला चेंडू सोसाट मारा बेछूट मारा बेधुंद बेदरकार मारा डॉट बॉल. आणि
मिस्टर सोमनाथ ठोंबरे तिसरे पंच. हरी तय्या. राईट आर्म मध्ये विकेट तय्या. आणि आपण याचा अप्रतिम फटका बघूया. रनिंग इन द बिटवीन जबरदस्त 3 धावा मिळते. धाव संख्या 50. सगळ्याच्या वतीने शेवटचं षटक बघूया. दोन्ही टोळक्यांना बघूया. आता प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथी प्रयत्न बघूया. भादवाडी पेक्ष बनाम प्रतिस्पर्धी संघ. आणि हा पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. आणि पुन्हा एकदा रनिंग व्हिडिओ जबरदस्त आहे. 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या झाली 52. पडलेगाव संघ अतिशय फॉर्म मध्ये बघूया. जशी बॅटिंग सुधारली तसा त्यांना आसुरी आनंद, राक्षसी आनंद, पुत्र प्राप्तीचा आनंद. पहिल्या षटकात 12, नंतरच्या 5, नंतर ते 6 फ्लिक करायचा बघूया. फक्त 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या 53. शेवटचा गोलंदाज उडाची जबरदस्त तीव्रता, मॅक्झिमम टेम्परेचर. हरी राईट आर्म मध्ये विकेट. आणि उडाचा फ्रंटफुट आल्या बघूया. दरम्यान चेंडू गेलाय शॉर्ट कव पॉइंटला. आणि पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. संघाची धाव संख्या 54. 54 55 55. आणि पंचांचा बघूया. धाव संख्या झाली 56. आणि जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. 24 चेंडू आणि 57 धावा बघूया. एक जबरदस्त आव्हान. जटिल आव्हान, मुश्किल, कठीण, अशक्य प्राय, अवघड, अवजड, डोईजड, बोजड, दुर्मिळ, दुर्लभ, दुष्कर, दुरा, 55 शेवटी क्रिकेट आहे बघूया. क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टनटी बघूया. शेवटी काय बघूया. भादवड देखील बलाढ्य बघूया. अतिशय जबरदस्त सामना, चुरशीचा सामना, हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच, प्रेक्षणीय सामना. भादवड विपक्ष बनाम पडलेगाव. 56 धाव कुठल्या आणि 24 चेंडू मध्ये 57 धावांची गरज. यजमाना हेमंत मडवी उसाटणे यांचा देखील आमच्या अजगतावाडून सत्कार केला जाते. सुरेश बुवा ठाकरे यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. विद्यमान सरपंच संडेगाव यांचा देखील सत्कार केला जातोय. तसेच शिवाजी पाटील उसाटणे यांचा देखील सत्कार केला जातोय. नकुल पावसे यांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. सुजित मात्र यांचा देखील आमच्या आयोजकांकडून सत्कार केला जातोय.
सुजित म्हात्रे यांच्या सत्कार करतील. गजानन ठोंबरे साहेबांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. सत्तावन्न लक्ष घेऊन उतरले सलामीची जोडी आपण पाहतो हरी आणि एक जबरदस्त क्रिकेटर रवी वायले यांचा देखील सत्कार करतात. गजानन ठोंबरे साहेबांना विनंती करतो आपण सत्कार करायचा. रवी वायदे आपण पाहिले तर जबरदस्त व्यक्तिमत्व, कारण रवी वायदे असा मला वाटलं की खेळाडू सुद्धा आहेत. चिंतामण साळवी यांचा देखील सत्कार केला जाणार अजयकडून. स्वप्नील गोलंदाजी मार्को सायकल पर्यंतच हरी पहिला चेंडू देखील करण्याचा प्रयत्न केला होता. थोडीशी चुकी करतो, लेझी क्रिकेट दाखवतो तेजस. जीवदान मिळतो इथं मात्र एकने अकाउंट ओपन होत आहे. चला आरसीडी पेठ सांगायचं की वेद जोशी यायचं लवकर आमच्या समाजाच्या लक्षामध्ये येऊन थांबायचं, कारण आयोजक सूचना करण्यासाठी सांगतात आम्हाला. सामना करतो प्रेक्षकांच्या माहितीसाठी पडले पक्ष भांडवलमध्ये. चेंडू सुरेख चेंडू पडल्याच्या चेंडूला बाहेर काढलाय. अप्रतिम गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून. बाळा आणि हरी ही जोडी आपण पाहतोय. 57 धावांचं लक्ष म्हणजे भादोड संघाला. 56 धावा झाले. 57 धावांचं लक्ष. चेंडू कोणी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतोय. फलंदाज मात्र इथं बाद होतोय. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय इथं मात्र. रुपेश भगत यांच्या देखील सत्कार करायचं. नकुल मामा यांना विनंती करतो आपण सत्कार करायचंय. नकुल पाऊस यांच्या शिवास यांचा सत्कार करायचा. नवीन फलंदाज येतोय मात्र पिंटू. 2 बॉल 0 1 विकेट. बाला आउट होतोय. 2 बॉल. 2 खेळाडूंमध्ये कॉर्डिनेशन होत नाहीये. एकच धाव आणि एक गडी बाद झाला. 57 धावांचं लक्ष आहे. खूप चांगली गोलंदाजी बघायला म्हणजे पॉवर प्ले मध्ये एकच 2 क्षेत्रक्षण बाहेर एखाद्या संघाच्या ऑन साईडला फाईन लेग, बॅकवर्ड स्कोअर लेग, मिडविकेट लेग क्षेत्रक्षण, लॉंग बॉल लेग क्षेत्रक्षण. स्वप्नील पिंटू. हा चेंडू अप्रतिम गोलंदाजी म्हणता येणार नाही. पैसा पंच वाईटची खूण करतायत. त्याला थोड शकल होऊन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इष्टाच्या बाजूने जातो. चेंडू खूपच लांब जातोय. पंच वाईटची खूण करतात. एकने धाव संघ वाढतो. धाव संघाचे धाव करते 2. धाव संघाची पुढच्या गोलंदाजी मार्कवर स्वप्नील राईट आर्म ओव्हरकडे मार्क. लालचंद पावचे काकडावाला यांचा देखील सत्कार केला जातोय आमच्या अधिकाऱ्यांकडून. चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू हवेच्या माझ्या तेज चेल घेतो का पिंटू. बॅक टू पवेलन. थँक्यू. आपण बघतोय मला ते सिरीजसाठी आपण ज्युपिटर बाईक बघतो. लकी ड्रॉ 147 रुपयाचा कुपन फाडायचा आपल्याला. ज्युपिटर बाईक सुद्धा मिळेल. बॅनर हिट साठी आपण मिळेल तर 2000 रुपयाचा पारितोषिक आहे. जनार्दन जुमारे साहेबांकडून आणि आपण राकेश प्रतिदानातर्फे आपल्या थंडगार बिस्लरी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि आपण तर या स्पर्धेच्या माध्यमातून शिवाजी शेलार यांना पण आपण एक श्रद्धांजली वाहिलेली आहे. त्याचा कटआउट सुद्धा आपण पाहतोय. सेमी फायनल आणि फायनल साठी आपण बँड पत्रक सुद्धा येणार आहे. ते वसारगावचे जयनुमान बॅट्समॅन वसार. स्वप्नील चेंडू पुन्हा ड्राईव्ह करतो. चेंडूला हा होते. फलंदाज बाद. बिग विकेट. हरी बॅक टू पवेलन. नवीन फलंदाज करेश.
ट्रिपच्या उंबरठ्यावर स्वप्नीलने 2 सामन्यात 2 हॅट्रिक पूर्ण केल्या. पाहिजे तिसरी हॅट्रिक पूर्ण करतो का? तिसऱ्या सामन्यात जोरदार डाव स्वप्नीलसाठी जरा जबरदस्त गोलंदाजी. कारण लक्ष म्हणजे 57 भादोळ संघाला बघितलं पूर्णपणे बॅकफुट ढकलतं पहिल्या षटकामध्ये. संख्या आपण बघतो 2. म्हणल्या हॅट्रिक साठी पारितोषिक 500 रुपयाचं. रमेश शेठ नारायण पाटील पडलेगाव याच्याकडून. चेंडू अतिशय सुरेख चेंडू गुजरात चेंडू खाली राहतोय. चल मात्र सांगतो की डायरेक्ट मला तिसरीसाठी जी बाईक येते हेमंत ठोंबरे साहेबांना विनंती करतो व्यासपीठावरून स्थानमान व्हायचंय. आमचे एक चांगले मित्र रोशन यायचे आपण व्यासपीठावर स्वागत करतो. रोशन ठाकूर जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आपल्या संघाला मात्र 2 हर्षद त्याला लक्ष द्या. कारण धावा आम्ही प्रत्येक चेंडू मागे सांगतोय. हर्षद 2 धावा झाल्यात. उर्वरित समीकरण 18 चेंडू आणि 55 धावांची गरज आता मात्र. सामन्याचा बरोबरी सुटला. सुपर ओव्हर खेळून जाणारे. चला लवकर जरा तक्ती जरा थोडस खेळाडूंना सांगायचंय. कारण की चेरप का जाऊ विकास जरा थोडं टाइम कमी आहे. 2 वाजून गेले. कारण की लगेच टाइम होतो मग अंधार पडतो. मस्त फायनल आणि सेमीफायनल आपल्याला 3-3 ओव्हरच्या खेळायला लागतात. आपण बघितलं तर अंतिम जे 3 संघ पोहोचतील म्हणजे आता 2 संघ पोहोचले आहेत. अजून एक संघ पोहोचतो त्यांचा बॉल आउट होणार आहे. त्यांना चेंडू टाकावे लागतील 5-5. हेमंत ठोंबरे ज्यांनी आम्हाला बाईक त्यांचा सत्कार करतील. मुकुंद ठोंबरे साहेबांना विनंती करतो आपण सत्कार करायचा आहे. गोलंदाजी सज्ज होतोय. जबरदस्त गोलंदाज 9 गोलंदाज जपेश मलंगडेंकडून. स्ट्राईकला फलंदाज जगदीश. चेंडू लोपटा चेंडू मात्र बॅटचा प्रयत्न करतोय. अप्रतिम गोलंदाजी निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जगदीश साठी ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग बॅकफुट स्लॉर लेग मिड विकेट लॉंग बॉल लाईक क्षेत्ररक्षण तैनात आहे. क्षेत्ररक्षण आपण करतोय. क्षेत्ररक्षण आपण म्हणजे सागर कडबाईन क्षेत्ररक्षण बॅकफुट पॉईंट क्षेत्ररक्षण मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षण. चेंडू कुदायचा खोदून काढतो. चेंडूला कापाच्या माध्यमातून चेंडूला उचलतोय. एकच 10 मिनिटे चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्या 3. अप्रतिम गोलंदाजी. जपेश पुढे गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला बोलतात करेशला अजून आपलं खातं उघडायचंय. जपेश गोलंदाजी मार्ग राईट आर्म ओव्हर तिकडे मार्ग. चेंडू 95ची खूण करताय. कुठतरी वेगामध्ये टाकण्यासाठी प्रयत्न करतोय. गतीमध्ये आपण म्हणजे जर मार खातोय. गती जास्ती देण्याचा प्रयत्न करतो आणि चेंडू मात्र इथं 75ची खूण करतायत. 9ची खूण करतायत. हाईट फॅक्टर 9. जपेश गोलंदाजी मार पार नवोदित गोलंदाज आहे. बरेचसे सामने सुद्धा खेळतोय जपेश. तो करेश चेंडू लॉक करता. चेंडू यावेळेला गेला नंबरला मयूर येतोय. ग्रामीण चिता येतो चेंडूवरती चिताच्या वेगाने आणि एकच 10 मिनिटे. एकने धावसंख्या वाढते. धावसंख्याची धावफलकावरती 5. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. 57 धावांचं लक्ष्य. योगेश शिमणवी 3 चेंडू झालेले अजूनपर्यंत. अजून 3 चेंडू बाकी षटकातील. सायकल म्हणतात जगदीश नाईक. जपेश गोलंदाजी मार कर मलंगर एंड करून राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. उलटा चेंडू रिकावून देतोय. बॅकफुट स्क्वेअर लेगच्या डोक्या मारणार 6 धावा गुडशॉट. थँक्यू. लाल दिव्याच्या गाडीत पाहिजे कोण बसतंय आता मात्र इथं. तर तिसऱ्या आपण टॉप 3 मध्ये अजून एक कोणता संघ जातो पाहायचंय. समजणारे आपल्याला जिंकणारा संघ अर्शदीप पेडवर सामना खेळणार आहे.
एक संघाचा एक विवेक आपल्याला अंतिम अनाउन्समेंट असणार आहे, कारण आयोजक सांगतात आता यानंतर तुम्हाला अनाउन्समेंट होणार नाहीये. जर आमचा आवाज जात असेल तर विवेक यायचं लवकर. मित्रांनो आयोजक आम्हाला सांगतात ती सूचना आम्हाला करावी लागते त्यामध्ये. जपेश गोलंदाजी मार्फत चेंडू पुण्याच्या चेंडूला खोदून काढतो. चेंडू आता मिड विकेट रिजन मध्ये दीपेश येतो, एका चेंडूला उचलतोय. अप्रतिम पैकी ऑन द स्टंप पैकी. थँक्यू विवेक. विवेक थांबायचा आमच्या समाजाने तसं काय एक निवारते धावसंख्येची धाव फलकावरती 12. सामन्याला वेळ असते तरी पण विवेक आयोजक सांगतात की संघनायकाला बोलवायचं आहे, त्यामुळे आम्हाला सूचना करावी लागते. चेंडू ऑप्शनच्या बाहेर जाणार. चेंडू चांगली गोलंदाजी बघायला मिळत नाही जपेश कडून, कारण जपेश कुठेतरी वेगावरती नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि त्यामुळे लाईन आणि लेंथ विसरतोय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 13. जपेश गोलंदाजी मार्फार उर्दीकडे मार करतो. स्ट्राईकला मला करेश. चेंडू लॉक करतो. चेंडूला चेंडू सीमेच्या बाहेर जाऊ शकतोय. 6 धावा. गुड शॉट. षटक संपतोय. 2 षटकाच्या सहामध्ये धावसंख्या आपण बघतो धाव फलकावरती 19. नक्कीच आपण बघतो पुढचा सामना बिग पार्टी येथील कारण सेमीचा क्वार्टर फायनल सामना, त्याच्यानंतर सेमी फायनल पाण्याचे सामने या मैदानामध्ये येतील. आताचा सामना आपण पाहतो एन्जॉय करतात या प्रेक्षक. या सामन्याला तर भातभर बनाम पडले असा बिग पार्ट सामना. पडली संघानं प्रथम फलंदाजी केली आणि पडली संघानं फर्स्ट सेक्शन मध्ये 56 धावा ठोकल्या. पडले संघाने आपण पाहतो फर्स्ट सेक्शन मध्ये 57 धावेचं लक्ष ठेवलं. 56 धावा केल्या. या ठिकाणी बघतो धावा झाले ते 19 धावा धाबक होती. पहिल्या षटकामध्ये स्वप्नीलला प्रथम गोलंदाजी केली आणि स्वप्नीलला तब्बल 2 विकेट्स या षटकामध्ये काढल्यात. तर मागच्या 2 मॅचचा आपण विचार केला तर स्वप्नीलला लगातार 2 हॅट्रिक या स्पर्धेत संपादित केल्या होत्या. स्वप्नीलला पुन्हा एकदा 30 गोलंदाजी दाखवली. यावेळेस भातभर संघाच्या 2 मोठ्या फलंदाजांना बाद केला आणि 1 रनआउट पद्धतीने त्यानं फलंदाजाला बाद केला मैदानावरती. आपण की धाबा आपण पाहतो 19. 57 धावेची गरज असताना आपण बघतो 19 धावा धाबकवरती लागल्यात. आणि 30 धावेची अद्याप गरज येणाऱ्या 12 चेंडूमध्ये विश्रामिक शोध जज केलाय. स्वप्नील मात्र चेंडू घाले. फलंदाज बाद. बिग विकेट. अजून एक धक्का या ठिकाणी. बिग विकेट. फलंदाज बाद होतोय मैदानावरती. 4था झटका लागलाय. धावपण की धावा झाल्यात 19 आणि बदल या ठिकाणी. नक्कीच आमच्या प्रेक्षकाला सगळ्यांनी दुपारचा बेत झाला आणि जेवणाची व्यवस्था आमच्या समोरच्या कक्षाच्या डाव्या साईडला दालमुंडीचा स्टॉल लागलाय. दालमुंडी, वजरीमुंडी, चिकन सर्व प्रकारचे आयटम्स त्या ठिकाणी असतील. तर नक्कीच आपण त्या ठिकाणी जायचं. अतिशय स्वस्त आणि मस्त दरामध्ये दालमुंडी उपलब्ध झाली आहे आमच्या समालोचन कक्षाच्या डाव्या साईडला. नक्कीच आपण जायचं आणि त्या ठिकाणी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. अतिशय स्वस्त आणि अतिशय मस्त आहे. तर आम्ही आत्ताच त्या ठिकाणी आलोय. नक्कीच आमच्या बालभाटी देखील पोहोचल्यात.
कारण सातत्याने 4 दिवस होते मात्र आम्हाला आज माहित पडलंय. यावेळेस मध्ये चेंडूला पिटकावतोय, चेंडू ढकलून दिलाय, सेट ऑन दी डीप लॉंग ऑन, चांगलं शतकच्या डायरेक्ट नक्कीच आपण बघा ऑन द स्टंप पैकी बघा किती सुंदर क्षेत्ररक्षण कसं, कारण चेंडूला हाताळला आणि ऑन द स्टंप पैकी करणं अशा परिस्थितीला फार महत्वाचं होतं. मात्र विकेट किपरनं थोडीशी चूक दाखवली. धाबा स्कोर मोज ऑन 21 रन, 21 धाबा धावती. गरज आहे अद्याप 36 धाबेची येणाऱ्या चेंडूमध्ये. येणारे चेंडू आपण पाहतो, येणारे चेंडू 10 आणि 36 धाबेची गरज. मध्ये 10 चेंडू 36 धाबेची गरज आहे. मैदानामध्ये मेहनतीची पराकाष्ठा करावी लागेल. एका बाजूला या ठिकाणी गोलंदाज अतिशय चांगली होत्या. स्वप्नील मातेने पुन्हा एकदा स्वतःची छाप सोडली मैदानामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. बघतो मोठा फटका, चेंडू सेट ऑन द मिड विकेट. तेवढंच खराब चेंडू, चेंडू सीमा पार, 4 धाबा. तर आपण पाहतो 9 चेंडू आता 32 धाबेचे समीकरण उरलंय मैदानामध्ये. आपण की धाबा झाल्यात 25, समीकरण 9 चेंडू 32 धाबेची गरज आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना आणि प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवणारा सामना या मैदानामध्ये. मेंदूला सुन्न करणारा सामना. तर कधी सामना कुठे झुकाल हे सांगता येणार नाहीये. बातवड संघ एक अतिशय मजबूत संघ आहे. त्यांचा बॅटिंग लाईनचा वापर आपण विचार केला तर अतिशय मजबूत बॅटिंग लाईनअप या बातवड संघामध्ये आहे, त्यामुळे सांगता येणार नाहीये. सोबत होतो, चेंडूला पिटकावतोय, मयूर ठाकूरला चेंडू सापडत नाहीये. आबाकेच्या बाहेर चेंडू, वन्स अगेन 4 धाबा. तर आपण पाहतो 8 चेंडू 28 धावेची गरज आहे मैदानामध्ये. धाबा झाले धावपळ कबड्डी 29 आणि 28 धावेची गरज आहे. 29 धाबा बनवताना आपण तब्बल 16 चेंडूंचा या ठिकाणी वापर केला. मात्र येणाऱ्या चेंडूमध्ये 8 चेंडूमध्ये 28 धावेची गरज आहे. मी मगाशी वक्तव्य केलं की सामना कोण जिंकेल सांगणं फार कठीण आहे मैदानामध्ये. गोलंदाज तयार. आता चेंडू बॅटस्वीप करण्याचा प्रयत्न, फ्रंटफील्ड जाऊन फाईन लेग रिजन मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. या ठिकाणी निवडदाव चेंडू मात्र महागात येतील, मुश्किल परिस्थिती निर्माण होऊ शकेल मैदानामध्ये बादबट संघाची. तर अशा परिस्थितीला निवडदाव चेंडू बादबट संघाला दबाव निर्माण होऊ शकेल. अशा परिस्थितीत निवडदाव चेंडू एक संजीवनीचं काम केलं जाईल या ठिकाणी पडले संघाला. बॅटचा पेस पडतात, तारेला 6, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार होत आहे, 6 धाबा. तर तुला पडले सगळे टीम मेट नको आपल्याला, कारण वेळ फार कमी आपल्याकडे. अंतिम षटक 22 धावेची गरज. सामना कोण जिंकाल? अतिशय रंगतदार सामना मैदानामध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला पडलं संघ आणि दुसऱ्या बाजूला बादवड संघ. एक संघ आपण पाहिला आपल्या याच विभागातील एक नामवंत संघ आणि एक संघ भिवंडी विभागातील अतिशय बलाढ्य संघ. त्यामुळे सामना कोण जिंकाल हे सांगणं फार कठीण आहे. क्रिकेट आहे आणि सरड्याप्रमाणे रंग बदलणारा क्रिकेट आम्ही क्षणोक्षणी पाहिलाय. तोच क्रिकेट पुन्हा एकदा या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. क्रिकेट कुणाला हसवेल, क्रिकेट कुणाला रडवेल हे मात्र सांगता येत नाहीये. नक्कीच आम्ही पाहिलं क्रिकेटमध्ये कित्येकांना हसताना पाहिलाय, कित्येकांना रडताना पाहिलाय. मी पाहिलं कित्येकांना विजयाचा आनंद साजरा करताना पाहिलाय, तर मी पाहिलं कित्येकांना पराभवाचं दुःख लपवताना पाहिलाय. सुख दुःखानं भरलेलं क्रिकेट कोणाला हसवेल, कोणाला रडवेल, कोणाच्या बाजूला सुख आणि कोणाच्या बाजूला दुःख. येणारे 7 चेंडू तब्बल 22 धावेची गरज आहे. हिंदुत्वाच्या आम्ही बादशाह, तलवार आमची राणी. दादागिरी तर करतोच आम्ही, परंतु बाकी सर्व शिवरायांची मेहरबानी. बिग बाईट सामना एन्जॉय करतात प्रेक्षक.
मेगा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. फेस्टिवल आपण पाहतो या ठिकाणी मेगा फेस्टिवल सुपर संडे, सुपर सामना, सुपर मुकाबले आम्हाला पाहायला मिळतात आणि सुपर टीम्स या मैदानामध्ये पाहायला मिळतात. तर मोठमोठे संघ या मैदानामध्ये आहेत. आता पंचांच्या भूमिकामध्ये तकदीर पाटील मॅन फ्रॉम वडवली आणि दुसरे पंच या ठिकाणी विकास आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम तकदीर मात्र आणि विकास पाटील असे दोन पंच, नामचित पंच. तर या ठिकाणी आपण पाहिलं वडवली संघ टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय आणि काकड संघानं टॉप 3 मध्ये जागा बनवली आहे. दोन मोठे संघ टॉप 3 मध्ये येतात. आता तिसरा संघ कोण असेल एक अजूनपर्यंत सांगता येणार नाही. तर एका बाजूला भादवड आहे, एका बाजूला पडल्या आणि दुसऱ्या बाजूला आरसीसी पेठ संघ आहे. विसरून चालणार नाहीये. आरसीसी पेठ म्हटलं तर रायगड मधला सर्वात मोठा संघ आरसीसी पेठ या मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. शॉर्ट चेंडू पुल करतोय मिस्टर बिक्सोक, टेक दिस इम्पॉर्टंट कॅच आणि अतिशय महत्वाचा जल पडले संघ मजबूत स्थिती प्राप्त करतोय. आमच्या सूर्यास्पर्श मालक यांचा शोभवान होता. सूर्याजी आपण आपलं स्वागत आहे. आपण या अतिथी कक्षामध्ये आपलं स्वागत आहे कारण अतिशय चांगल्या व्यक्ती आम्ही तुमचं स्वागत करतोय. सामना अतिशय मैदानामध्ये आपण पाहतोय सुपर संडे सुपर सामना आणि मेगा फेस्टिवल मध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचं देखील मनापासून स्वागत आहे. अप्रतिम सामना आत्ता मात्र पाहायला मिळेल. थोडी लढत आपण पाहतोय आत्ता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. तर आपण पाहिलं 3 दिवस चांगला क्रिकेट पाहिला म्हणजे त्याच्यापेक्षा जास्त खुन्नस क्रिकेट आता येणाऱ्या या सामन्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. तर पुढचा सामना क्वार्टर फायनलचा तो जिंकेल तो टॉप 3 मध्ये आणि हारेल तो या स्पर्धेतून बाहेर होईल. त्यामुळे येणारे सामने फार महत्वाचे आहे. सर्वांचं लक्ष वेधून घेणारा सामना मात्र मैदानावरती आहे. 22 धावेची गरज आहे. एका बाजूला गुणवत्ता सादर केली जाते आणि दुसऱ्या बाजूला मेहनतीची पराकाष्ठा केली जाते. एका बाजूला चक्रावून सोडणारी गोलंदाजी दाखवली या पडले संघाला मैदानावरती. मात्र 5 चेंडू 22 धावेची गरज. परफॉर्मन्स जबरदस्त बॉलिंग आपण बघतो. बॉलिंग गुड परफॉर्मन्स जबरदस्त गोलंदाजी त्या मैदानामध्ये दाखवली आहे. तर पहिल्या षटकामध्ये स्वप्नील मात्र चक्रावून सोडलं भादवड संघाच्या फलंदाजाला आणि पहिल्या षटकामध्ये या सामन्याचा निकाल त्यांच्या हाती लागला. तर त्यानं 3 फलंदाजांना बाद केले होत्या आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या. त्या सामन्यामध्ये त्या षटकामध्ये या सामन्याचा जास्त निकाल पडले संघाच्या हातामध्ये लागलं होतं. आता अंतिम षटकामध्ये 4 चेंडू 22 धावेची गरज. आव्हान मात्र संपुष्टात येत आहे. 3 चेंडू आता मात्र 21 धावेची गरज आहे. 3 चेंडू 3 षटकात मारलाय तरी हा संघ या स्पर्धेमध्ये विजय संपादित करू शकणार नाहीये. आता मात्र आपण पाहतोय भादवड संघ कालाच्या पडद्याआड पाहायला मिळतोय.
तर सागर पाटील यांच्यासाठी रमेश पाटील याच्याकडे 500 रुपये आलेत. आपण यांचे सागर पाटील अप्रतिम परफॉर्मन्स दाखवलाय. सागर पाटील साठी 500 रुपये. थँक्यू सो मच. नेक्स्ट मॅच आरसीसी पेठ बनाम पडले या दोन संघामध्ये. पडले संघ अनेपैकी जिंकतोय. चला पडले संघ आपण निर्णय घ्यायचा. वायफाय चालू का बघतो चालू